तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. तर भावांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, झिप फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला सुद्धा फॉलो करून घ्या भावांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, जराही नाही वेळ घालता आपण व्हिडिओला. तर भावांनो, आता आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे. आणि भावांनो, मी तुम्हाला 2 झिप फाईल दिलेल्या आहेत, तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर भावांनो, पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर इथं 3 डॉटवर टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं ओपन PLP फाईलवर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, PLPमध्ये जाऊन मी तुम्हाला 2 PLP फाईल दिलेल्या आहेत. आणि भावांनो, झिप फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड मी दिलेला नाही, त्यासाठी तुम्ही डाउनलोड करून इथं ॲड करा. तर मी ऑलरेडी इथं ॲड केलेली आहे, बघू शकता तुम्ही. मी पहिली PLP फाईल तुम्हाला इथं ओपन करून दाखवतो, बघू शकता तुम्ही. अशी काय आपली पहिली PLP फाईल असणार आहे, 1 मे कामगार दिन विशेष, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे इथं आपण PLP फाईल क्रिएट केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगून देतो. तर बघू शकता भावना, आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, फुल HD मध्ये बॅकग्राऊंड आहे. आणि त्यानंतर भावना आपण असा एक अशोक स्तंभाचा इथं PNG टाकलेला आहे आणि त्याचा कलर आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. आणि त्यानंतर भावना, इथं आपण असा एक बाबासाहेबाची इथं PNG घेतलेली आहे आणि त्याला कलर व्हाईट केलेला आहे. आणि त्यानंतर भावना, त्याचेच आपण डुप्लिकेट करून इथं PNG लावलेली आहे बाबासाहेबाची, बघू शकता. आणि इफेक्ट आपण फोटोला ब्लॅक अँड व्हाईट दिलेला आहे. आणि भावना, बघू शकता कसा बॉर्डरचा इफेक्ट आलेला आहे आपल्या PNGला, मागलच्या साईडला तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर भावना, इथं आणखीन एक आपण PNG ॲड केलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथं आपण असा एक टेक्स्ट PNG टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. भावना, या आपल्या तुम्ही वाचून घ्या तुम्हाला जर वेळ असेल तर. आपल्याला बाबासाहेबांनी काय काय दिलेलं आहे ते मी इथं टेक्स्ट टाकलेलं आहे PNG करून, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भावना, इथं अशी आपण एक कॅलिग्राफी लावलेली आहे, बघू शकता. आणि त्याला आपण कलर दिलेला आहे, तुम्ही टेक्स्चर वगैरे सुद्धा देऊ शकता. आणि त्यानंतर इथं आपण डेट PNG टाकलेली आहे, 1 मे म्हणून. आणि त्यानंतर असा इथं आपण एक टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. कामगारांचा खरा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असा टेक्स्ट टाकलेला आहे. आणि त्यानंतर भावना, इथं आपण असे टेक्स्ट टाकलेले आहेत 3, बघू शकता तुम्ही. खाली दिसून येईल तुम्हाला अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावना, इथं आपण असा लोगो टाकलेला आहे संघटनेचा, बघू शकता तुम्ही. तुम्हाला फोटो वगैरे लावायचे असेल तर तुम्ही इथं फोटो वगैरे सुद्धा लावू शकता. तर मी सिम्पली इथं लोगो ॲड केलेला आहे आणि इथं आपला लोगो आलेला आहे, बघू शकता, ग्राफिक डिझायनरचा. इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर भावना, ही होती पहिली PLP फाईल. आता मी तुम्हाला दुसरी PLP फाईल सुद्धा ॲड करून दाखवतो. तर बघू शकता भावना, ही आपली दुसरी PLP असणार आहे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन भावना 1 मेलाच असतो, त्यासाठी मी 2 वेगवेगळ्या इथं PLP फाईल क्रिएट केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही, मी तुम्हाला एक एक गोष्टी ओपन करून दाखवून जाईल, तुम्ही समजून घ्या. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल की मी कुठली गोष्ट म्हणजे ओपन केलेली आहे ते तुम्हाला दिसून येईल इथं. तर बघून घ्या, इथं आपण असं बॅकग्राऊंड दिलेला आहे. आणि त्यानंतर इथं महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथं आपण अशा एक महापुरुषांच्या इथं PNG ॲड केलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथं कॅलिग्राफी टाकलेली आहे, टेक्स्ट सुद्धा टाकलेला आहे इथं, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथं आपण आपले लोगो टाकलेले आहेत, बघून घ्या भावनो.
अशी आपली PLP फाईल असणार आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असंच नवनवीन डिझाईन आपल्या चॅनलवर येत असतात. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.